गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला सांगते आता माझी हालत काय आहे. आमच्याकडे कालपासून पाणी आलं नाही आहे ना बुबू. आणि आम्ही बिस्लरीच्या पाण्याने ब्रश केलं आहे. ब्रश केलं, तोंड धुतलं, करणार काय आता काय समजत नाही. बिलकुल पण पाणी नाही. कालपासून भांडी पण तशीच पडली आहे आणि टाकी पण आता पूर्ण खाली झाली आहे. काय तू काय करायचं? कॅटू काल लवकर झोपले. अजिबात पाणी नाही आहे, अजिबात. बिस्लरीचं पाणी आता मी यूज करते. आता बघते समोरच्या काकींकडून पाणी एक बादली मागून. पाऊस पण नाही आहे. काल बाजूवाल्यांनी काय केलेलं, बादल्या वगैरे घेऊन पावसाचं पाणी त्यांनी यूज केलं आहे. बस झालं बुबू. अरे बापरे, ती पण मम्मावर ब्रश करत होती ना. मम्माची हे कॉपी कॅट आहे ती. कॉपी कॅट ना, कॉपी करते मम्माला बघून बघून. चल दे, बस झालं बस झालं बस झालं. हा, अरे बापरे, बस. अरे बस सोनू, पाणी नाही एक तर. हा बस. अरे चल आता उठ. हा का आता का कॅटूला बटाटे ठेवलेत. डोसा खाणार ना तू? बटाट्याची भाजी करायला. काकी के पास देऊँ क्या? एक बाल्टी यार, एक पानी बाल्टी एक बाल्टी पाणी यार. खरोखर बघते ना, दरवाजा उघडा असेल तर आणि काय विचारते काकींना. हाँ, दरवाजा खुला है, पूछ रही थी क्या करेंगे. हाँ, आमचा बाथरूम इतका लहान आहे की बाल्टी असं पाणी भरून ठेवू पण नाही शकत. असं आहे. म्हणजे आता कॅटूसाठी भाजी ठेवते, बटाटे बॉईल करते, आता भाजी बनवते. शिवत गेली आहे. त्या काकांनी पूर्ण पावसाचं पाणी जमा करून ठेवलं आहे बाल्डीवर. तर आता मी तेच पाऊस तर गेला आहे. काकी बोलतात बाथरूमला वगैरे जायसाठी त्यांनी भरून ठेवलं. मी तर बस झोपली होती. आता मला पण तेच करावं लागेल. आता पावसाची वाट बघायची. नाही तर आता अंघोळीला मला जावं लागेल दीनाकडे बुबूला घेऊन. पहिला तिचा नाश्ता बनवते कारण खूप भूक लागली आणि रात्री लवकर झोपली ती. आता इकडे पण पूर्ण किचन पाणी पूर्ण लिकेज होत आहे. आता किचनमध्ये पण पाणी होणार आहे असं वाटतंय. आणि या माणसाला मी आता काय केलं, बाल्डी घेऊन गेली वरती, मस्त भरायला लावली आहे. भरली पण असेल पण तो जात नाही. काय बोलणार, मी जाऊन लावलं त्याला, सांगते जा जा जा. इथे सगळ्या माणसाने, 2 घरं आहेत त्यांच्या माणसाने मस्त बाल्डी भांडी वगैरे भरून घेऊन आल्यात घरी बाथरूमला वगैरे जायसाठी. आणि इकडे 10 वेळा बोलावं लागेल मला, 10 वेळा. तू लेकर आएगा, मेरे को दूसरी बाल्टी भी लगाना है. असे सगळेजण पाणी भरतात आहे इथे. बघू, बापरे, आज काही खरं नाही. कॅटूचं सकाळ चालू झालं. इकडे मी नाश्ता बनवते. एकदम पाण्याचं टेन्शन खरोखर. डोसा बॅटर आणलेला काल, ऑर्डर केलेलं तेच आहे. मस्त झिपलॉक बॅगमध्ये. गरज नाही भांडी वगैरे काढायची. याची पण हालत अशी झाली आहे. कॅटूचा नाश्ता वगैरे करून झालाय. आता मी इथे पाणी पुन्हा लिकेज होत आहे, पुन्हा भिंत ओली झाली आहे. हेच प्रॉब्लेम होतो नेहमी. आणि आता माझ्यासाठी मी डोसा करते. पाऊस येतोय, बाल्टी भरली असेल. परत माणसाला माझ्या मस्का मारायला लागतोय की घेऊन ये. कारण पाणी ते काम येते ना एवढं खरोखर.
काय चाललंय केटू? केटू का मम्मा? ए शोनू, तू टॉईज घेऊन आता इतका पसारा पण केलायस मग? आणि डोसा बनवते इतकं चिपकतोय का मला समजत नाही यार. शिट. चिपकतोय कसा? आम्ही डोसा बनवते तर अजिबात. रेसिपी पण दिली आहे, कोकोनट चटणी आणि पीनट चटणी. आता एक बालडी पाणी घेऊन आलो होतो, ते संपलंय. डॅडूला बोलते तर डॅडू ऐकत नाही ना. घ्या तू काय करणार? तिने माझी कॉफी पाडलीस ना, मग तू बघ मग काय करून. ही एक हैराण कैलाण आहे, सकाळी उठल्यापासून हिचं दाखवते. ठीक आहे, काय घातलंय दाखवलं. ओके, हे बघ. हा, सॉक्स घालून फिरते. मगाचपासून मला बोलते सॉक्स घाल. हे असं कोणी घातलेलं? घे तू, कोणी घातलेलं? काय तू इथे बघ मम्माकडे लवकर. इथे चालू. बनाने वाली राजमा चावल और अनारदाने की चटनी. वाजले 3 वाजायला आले आणि टाकीमध्ये तर पाणी नाही बिलकुल. आम्ही असेच बसलेत. कंटाळा आला. मम्मीला बोलले मी येते वाशीला. काय करणार असं बसून, खूप कंटाळा आला बाबा. मी बोलली ना पाण्याशिवाय काम होतच नाही. तर कॅटू पण अशीच बसलीच आहे. हां, आणि पाणी पण वरून किती आणणार ते समजत नाही. कॅटू लागेल. जा किचनमध्ये ठेव. असं ठेवणार? ती पण कंटाळली आहे ना बुबू. मम्मीला फोन केला, मी येते करून. काय आता बघू. मी तर रेडी होऊन बसली आहे. इकडे कॅटूचा पसारा पूर्ण केला नाही, बिछाना पण तसाच पडलाय. काय करते? अंघोळ नाही, काय नाही, असेच बसलोय. नाश्ता पण कसा पटकन बनवला करा. मॅडमने रात्री काही खाल्लं नव्हतं म्हणून पटकन केलं की खाईल बाबा. खरंच पाण्याशिवाय काहीच काम होत नाही. लीनाला पण फोन करून विचारलं तर तिच्या इथे पाणी येतंय, पण आमच्या इथे आता बंद झालं. आता काय माहिती काय आहे. ही मॅगी आहे. हा बुबू, छान होतं. तू खाणार? कॅटू गप्पा बस ना, जरा शांत बस. कधी येते योला? फायनली निघालो आम्ही. मम्मी पण आहे. मम्मीला उशीर झाला. कॅटूचं तोड बघ मम्मी. हा, काय बघते अशी? पानी नहीं है क्या करेगा? हाँ, सुबह से ऐसे ही बैठे. का कंटाळा ना माझा उतार. आम्ही दोघं असेच बसलोय बिना अंघोळीचे. आता मम्मीकडे पप्पाला फोन केलेला, विचारलं पाणी वगैरे आहे का तुमच्याकडे? कमती आहे म्हणजे एकच टाइम येतं ना, मग आहे की नाही आता टाकीमध्ये? मला जाऊन अंघोळ करायची आहे. नाही तर मम्मी लवकर निघते, आम्ही कधीच पोहोचलो असतो, पण तिचं काम होतं म्हणून उशीर झाला. आता वाजले किती. आणि गाडी का ओलाने का जातोय माहिती आहे? ऑटो नाही केली कारण पाऊस चालूच आहे, मग पूर्ण वाट लागेल म्हणून बोलत तर चला गाडीनेच. म्हणून खिडकी पण उघडीच ठेवले बाबा, कारण ते बंद तर नाही होत. मम्मीने घेतलाय समोसा. आणि कॅटूला आणि मला खरंच जवळ नाही. आता बघू, पण असं काही वाटत नाही, नॉर्मल आहे, बरं वाटतंय. कारण खिडकी चालू उघडीच ठेवले ना म्हणून. बघू आता किती वाजता पोहोचतो. आणि का आले मला यार, लक्षच नाही गेलं. 5:30 वाजले. किती वाजता पोहोचू? ट्रॅफिक वगैरे नको. पण आम्ही खिडकी खोलून पण किती बरं वाटतंय, नाही तर ते बंद नाही होत. बुबो, ही मुलगी मला इतकी सतवते ना, मम्मा मम्मा. अरे मी मम्मा मम्मा ती मला बोलते आणि मग तिला मी ओरडला तर तो इरिटेट होतो. मग काय करणार? आणि बिलकुल पाणी नाही, म्हणजे आज पाणी येणारच नाहीये. हा धुवायला वगैरे पण पाणी नाही, वरून किती पाणी घेऊन येणार. मी बोलली चला बाबा 2 दिवस जसं पाणी येईल तसं मी तर निघेन बाबा. मम्मीवर येईन मम्मी. हा,
मावशी काय आहे, आता जेव्हा पाऊस हा तेव्हा येईल ना मावशी बरोबर. हा कारण मावशी आज येणार होती पण पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे मग ती पण नाही आली. मग त्यांच्यावरच येईल पण पाणी आला पाहिजे. एवढे दिवस थोडी पाणी नाही. तेच तर वाट लागेल माहितीये. बिल्डिंग मध्ये काय भूत राहतात काय बोलणार मग. अरे नाही मी लीनाला पण फोन केला ना अगोदर त्यांच्या इथे प्रॉब्लेम होता. नंतर मग आमच्या इथे झालं. मी बोलत पण होती ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे पण तेच मी बोलली की आमच्या इथे चांगलं पाणी येतोय करून खूप पाणी होतं. मग आता आमच्याकडे प्रॉब्लेम झालाय आणि कालपासूनच. आणि मशीनमध्ये कपडे पण तसेच पडले. जाऊ दे आता जाते. समोसा खात बसले आता डायरेक्ट जाऊन घरी जाऊन भेटतो. समोसा खाता खाता इथून कुठून येतोय आम्ही. कहाँ से ले रहे बीकेसी. ट्रॅफिक होतो डब्यामध्ये जस्ट पोचलोय आम्ही आणि आता मी जाणार आहे पटकन अंघोळीला. किती त्रास हा पाणी नाहीये तर खरोखर खूप त्रास झाला. मम्मा 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 रडत होती ना. हा काय झालं मग बुबूला. हा दूध बिस्किट खाते तू. खाते दूध बिस्किट. काय मम्माची आंघोळ होऊ दे मग मम्मा कॅटूला घालणार हा सोनं. हा बुवा मम्मीने कामातून गार्लिक ब्रेड आणले आहे. तो मम्मा मला नाही देत आहे या पोरीला देतात. आले कोण आलं. आम्ही आलो वरती आणि पप्पा शोधायला म्हणला आम्हाला गेल्यात बाहेर. बुबू पप्पाला मी बोलली पप्पा माझ्याकडे बघतच नाही. काय अरे हे काय होतं. पप्पा काय बघितलं. काय अरे ना भाई शाळेत जाते शाळेत आम्हाला दे. आया जास्त देते. अरे बघत नाही बघत नाही तिच्या नजरेने बघते. काय ठेवते बा खाते तू का बस खाली बस इकडे ये नाही तर. गाणी नाच आवडतं. हा हे तर फेवरेटचं लक्षण होतं. कॅटूचं फेवरेट गाणं. ये डान्स कर ये. माझी आतली वाजते ना. हा? माझी आतली लागलेत पप्पाची गाणी ना. आठवणी मस्त दोघी आम्ही फ्रेश होऊन बसलो. बरं वाटलं ना खरोखर.